श्रीराम समर्थ. द्वितीय विवाह. 3-4 महिने असे गेल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्री महाराजांना मुली सांगून येऊ लागल्या. कोणते तरी निमित्त पुढे करून श्री महाराजांनी बरेच दिवस ते टाळले. एक दिवस आई त्यांना म्हणाली, अरे गणू, अजून तुझे लग्नाचे वय आहे. यावेळी श्री महाराजांचे वय 30-32 वर्षांचे असावे. तू पुन्हा लग्न करावेस अशी आमची इच्छा आहे. नाही म्हणू नकोस. श्री महाराजांनी आईला उत्तर दिले, मी तुझे ऐकेन, पण ते एका अटीवर. मुलगी मी स्वतः पसंत करीन. या अटीला आईने कबुली दिली. गोंदवल्यापासून बऱ्याच कोसावर आटपाडी नावाचे गाव आहे. तेथे सखाराम पंत देशपांडे नावाचे एक सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना 5-6 मुलीच होत्या. त्यापैकी एक मुलगी जन्मापासून आंधळी होती. या मुलीच्या लग्नाबद्दल सखाराम पंतांना फार काळजी वाटे. श्री महाराजांनी पुन्हा लग्न करण्याचे आईजवळ कबूल केल्यावर ते एक दिवस उठले आणि आटपाडीला देशपांड्यांच्या घरी गेले. श्री महाराज आपल्या घरी आलेले पाहून सखाराम पंतांना फार आनंद वाटला. त्यांनी श्री महाराजांचा मोठा आदर करून असे अचानक येण्याचे कारण विचारले. श्री महाराज म्हणाले, तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना? आमच्यापैकीच एकाला लग्न करायचे आहे, म्हणून मी मुलगी पाहायला आलो आहे. लगेच त्यांनी आपल्या 3-4 मुलींना आणून श्री महाराजांच्या समोर उभे केले. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना म्हटले, तुमची एक आंधळी मुलगी लग्नाची आहे असे मी ऐकतो. तिला बाहेर आणा. सखाराम पंतांनी आपल्या आंधळ्या मुलीला बाहेर आणून बसवले. श्री महाराजांनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असे सांगितले. नंतर श्री महाराज बोलले, सखाराम पंत, मी स्वतःच लग्न करणार आहे. ही मुलगी मला पूर्ण पसंत आहे, परंतु मी हा असा गोसावी. तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि मग मुलगी मला द्यायची असेल तर द्या. आपल्या आंधळ्या मुलीला मागणी घालण्यासाठी स्वतः श्री महाराजांसारखा वर आपण होऊन चालत आलेला पाहून सखाराम पंतांचे आश्चर्य आणि आनंद गगनात मावेना. त्यांनी ताबडतोब संमती दिली. घरी परत आल्यावर श्री महाराजांनी आपण लग्न ठरवून आल्याचे आईच्या कानावर घातले. ते ऐकून आईला देखील बरे वाटले. पुढे मुहूर्ताच्या तिथीवर श्री महाराज एकटेच आटपाडीला गेले आणि लग्न करून परत आले. आल्याबरोबर त्यांनी मुलीला आईस नमस्कार करण्यासाठी तिच्या पुढे नेली आणि ते आईला म्हणाले, आई, ही बघ, तुला नवीन सून आणली आहे. ही सून अशी आहे की ती कधी डोळा वर करून तुझ्याकडे पाहणार नाही. आईने मुलीच्या तोंडाकडे पाहिले तर ती दोन्ही डोळ्याने आंधळी. तेव्हा तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि आता हसावे की रडावे हे तिला कळेना. ती एवढेच बोलली, गणू, तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही रे बाबा. बरे, आता झाले ते झाले. मुलीचे माहेरचे नाव यमुना होते, ते बदलून पुन्हा सरस्वतीच ठेवले. दुसरे लग्न झाल्यावर श्री महाराज गोंदावल्यासच 4-6 महिने राहिले. एवढ्यामध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा कालवश झाला. त्याच्या दुःखाचा जोर कमी होत आहे तोच त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई, जी खातवळला दिलेली होती, ती वारली. अशा रीतीने अगदी थोड्या काळामध्ये घरातील 3-4 माणसे मृत्युमुखी पडली. गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला. जीवावरचा प्रसंग. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्री महाराज तेवढे मोठे होते. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्री महाराज तेवढे मोठे असे राहिले. त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या. त्यापैकी काही जमिनी गोंदावल्याच होत्या, काही दुसऱ्या गावी होत्या. श्री महाराज एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनी संबंधाचे तंटे उपस्थित केले. भाऊबंद श्री महाराजांना म्हणत, तुम्ही गोसावी झाला आहात, तुम्हाला मूल न बाळ, शिवाय वर्षातून 10 महिने तुम्ही बाहेर असता, तुम्हाला इतक्या जमिनी काय करायच्या आहेत? त्याच्या उलट श्री महाराज त्यांना म्हणायचे, वा, असे कसे? मी तर आताशी नवीन लग्न केले आहे. माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात झाली आहे. माझी जमीन मी उगीच का सोडू? असा वाद चालला म्हणजे बहुतेक प्रत्येक वेळी बोलाचाली होऊन प्रकरण अगदी हातघाईवर येईल. भाऊबंद श्री महाराजांना वाटेल त्या शिव्या देत. हे देखील त्या सव्यास परत करीत. सगळे झाल्यावर श्री महाराज त्यांना चांदीचे ताट घेऊन आपल्या शेजारी जेवायला बसवत. एकदा त्या भाऊबंदांनी काही वाईट विचार करून त्यांना आपल्या गावी बोलावून नेले. हे तेथे गेल्यावर भांडणाला पुन्हा आरंभ झाला. संध्याकाळची 5-5:30ची वेळ होती. श्री महाराज एका शेतामध्ये ओढ्यावर बसले होते. इतर मंडळी सभोवार बसली होती. इतक्यात मागच्या माळवदावर एक भाऊबंद चढला आणि एक भला मोठा धोंडा त्याने श्री महाराजांच्या डोक्यात टाकला. ते झटदिशी बाजूला सरकले व त्यांच्याकडे बघून बोलले, अरे रे, हे काय केलेस? ब्रह्महत्या घडली असती ना. रात्री त्याच माणसाला जेवायला स्वतःजवळ घेऊन बसले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अनुतापाने त्यांची क्षमा मागितली. मरायची विद्या झालेली हकीकत श्री महाराजांनी घरी आल्यावर आईला सांगितली. तिने आधी त्यांची दृष्टी काढली आणि त्यांना म्हणाली, गणू, देवाची कृपा समज, नाहीतर माझ्यावर केवढा प्रसंग आला असता. त्यावर श्री महाराज बोलले, आई, असे घाबरण्याचे कारण नाही. मला मरायची विद्या येते, पण समज मी मेलो तर तू काय करशील? आई झटक्याने बोलली, काय करीन? मी डोके आपटून जीव देईन. हा संवाद एवढाच झाला आणि दोघेही गप्प बसले. पुढे 8-15 दिवस गेल्यानंतर एके दिवशी रात्री श्री महाराज आईला म्हणाले, आई, आज माझे पोट दुखत आहे. थंडीने किंवा उपचनाने पोट दुखत असेल असे वाटून आईने त्यांना ओवा खायला दिला. जरासे शेकले, पण पोट दुखणे काही कमी होईना. इतकेच नव्हे तर त्यांचे पोट हळूहळू फुगायला लागले. हे पाहून मात्र आई घाबरली आणि तिने गावातील वैद्याला बोलावून आणले. वैद्याने नाडी पाहून मात्रा दिली तरी पोट फुगण्याचे काही कमी झाले नाही आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांची नाडी थांबली. नाडी थांबली असे कळल्यावर आईने एकदम जमिनीवर डोके आपटले आणि ती मोठ्याने रडू लागली. श्री महाराज अगदी प्रेतवत पडून होते. साधारण 1 तास गेल्यावर मंडळी जेव्हा पुढच्या तयारीला लागली तेव्हा श्री महाराजांनी आपला एक हात हळूच हलवायला सुरुवात केली. लगेच सर्व मंडळी जवळ बसली आणि नाडी पाहू लागली. काही वेळाने शरीरात हळूहळू प्राण आला आणि श्री महाराज उठून बसले. आईने पुन्हा पुन्हा त्यांची नाडी दाबून पाहिली आणि ते जिवंत आहे त्याची खात्री करून घेतली. दुसरे दिवशी तिने मारुतीला अभिषेक केला. बरेच वर्षानंतर या गोष्टीचा उल्लेख करून श्री महाराज म्हणाले, त्यावेळी आईला व इतर लोकांना वाटले की मी खराच मेलो. आता आपण उठलो नाही तर हे लोक आपल्याला जाळून टाकतील असा विचार करून मी हात हलवायला प्रारंभ केला. मरायची विद्या अशी असते असे मी आईला सांगितले. बैरागी होऊन काय साधले? लिंगोपंतांपासून श्री महाराजांच्या कुटुंबियांचे पंढरपूरला वळण होते. तेथे बडगावकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्री महाराजांचे जाणे येणे विशेष असे. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्री महाराजांची भारी थट्टा करी. तो नेहमी त्यांना म्हणे, तू लंगोट घालून मोठा बैरागी झालास, यामध्ये काय साधलेस? आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही. त्यावर श्री महाराज उत्तर देत, दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष मात्र गटारात लोळत असतो. तशी तुझी अवस्था आहे. श्री महाराजांनी आईला मरायची विद्या दाखविल्यानंतर थोड्या दिवसांनी कार्तिकी एकादशी आली. त्यासाठी पंढरपूरला जावे म्हणून एकादशीला 10-12 दिवस अवकाश असतानाच श्री महाराज गोंदावल्याहून निघाले. ते भडगावकरांच्या घरी आले. तो त्यांचा एकुलता एक मुलगा विषमाने आजारी असल्याचे त्यांनी पाहिले. श्री महाराज अहोरात्र त्या मुलाजवळ बसून असत. त्यांच्या आईबापांना धीर देऊन औषध पाणी उत्तम रीतीने करायला लागले. त्या मुलाचेही श्री महाराजांवर अतिप्रेम होते आणि इतक्या तापामध्ये देखील तो नामस्मरण करीत असे. तापाच्या 20व्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला तेव्हा श्री महाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतला आणि अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्री महाराजांनी बैरागी होऊन काय साधले होते याची खरी कल्पना त्या रात्री मुलाच्या आईबापांना आली. त्या दुःखी आईबापाचे खरे सांत्वन करण्याचे काम श्री महाराजच करू जाणे. परंतु तेव्हापासून बडगावकर मंडळी त्यांना फार मानू लागली आणि त्यांच्यापैकी आप्पासाहेब यांनी तर श्री महाराजांना सर्वस्व अर्पण केले. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.